आज बनवतीये मसाला कारलं. मस्त असं कारल्याची भाजी. कारलं कडू असतं म्हणायला, पण आमच्या घरामध्ये मसाला कारलं सगळ्यांना आवडतं. माझ्या हाताने कारलं कडू अजिबात होत नाही, त्यामुळे असं शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून मसाल्याचं कारलं आवडतं. आता मी हे कारलं जे आहे ना, हे लिंबू, मीठ, हळद, हिंग आणि तेल टाकून मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे. मी उकडवून ते पाणी फेकून वगैरे असं देत नाही. त्यानंतर इथे बनवलं आहे शेंगदाणे, खोबरं, तीळ, खसखस आणि शेंगदाणे, खोबरं, तीळ, खसखस आणि धने, जिरं आणि थोडीशी बडीशेप असा हा भाजून मी कूट करून घेतला आहे. इकडे तेल टाकलं आणि तेलामध्ये मोहरी वगैरे टाकून घेतली आहे. थोडासा हिंग. ज्वारीच्या भाकरी बरोबर कारल्याची भाजी कुणाकुणाला आवडते कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडतं कारलं. बऱ्याचशा जणांना कारलं आवडत नाही, पण कारलं मला आवडतं. आणि आमचे एक दाजी आहेत, दुर्गाचे मिस्टर राजाभाऊ, त्यांनाही कारलं फार आवडतं. मी प्रत्येक वेळेस कारलं केलं ना की मला राजाभाऊंची आठवण येते. त्यांना कारलं फार आवडतं. आता त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला काळा मसाला. आणि लगेच टाकायच्या या कारल्याच्या फोडी. आता छान असं परतवून घ्यायचं. बरेचसे प्रकार आहेत कारल्याचे. कोणी गोल फोडी पण करतं. मी गोल फोडी नाही करत. मी अशा लांब लांब फोडी करते आणि त्याची शेपटी ना ही पण अशीच ठेवते. खूप आवडती ती सगळ्यांना, आम्हाला तशी. आणि आता पूर्ण मसाला टाकून देतीये. मसाला थोडा जास्त बनवलाय मी, कारण शिवराज आणि सोनू यांना मसाला आवडतो. आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडंसं चिंचगुळाचं पाणी. चिंचगुळाचं पाणी टाकलं ना एक नंबर होतं. टेस्ट भारी येते एकदम. हां, मस्त स्मेल येतोय. धने वगैरे मसाला त्याचा आहे ना स्मेल आहे ना, असा छान येतोय. मस्त कोथिंबीर वगैरे टाकून घ्या. आता हे मसाला मी भाजून घेतला, रोस्ट करून घेतलाय. शेंगदाणे, तीळ, खोबरं, खसखस, धने, जिरं आणि थोडीशी बडीशेप मस्त असं रोस्ट केलं आणि पावडर करून घेतली आहे. हे बघा कसलं भारी दिसतंय ना. येस. कुणाकुणाला आवडतं कारल्याची भाजी कमेंट्स करा पटापट. कारलं झालंय छान परतून. आता त्याच्यामध्ये मी टर्मरिक वॉटर म्हणजे चिंचेचं पाणी आहे तयार. चिंच गुळ. दीदी मला म्हटली, अगं चिंच गुळाचं पाणी आहे मम्मी तयार, नको चिंच गुळ भिजत घालू. त्यामुळे मग कल्याण भेळचं जे टर्मरिक वॉटर आणते मी कायम, हे ना अतिशय सुंदर असतं. म्हणजे बघा समोस्याबरोबर, वडापाव किंवा मस्त लागतं असं त्याच्याबरोबर. तर हे बघा आपण आहे ना असं घट्ट छान पाणी असतं, असं हे चिंच गुळाचं पाणी थोडंसं पल्प आहे थोडंसं असं टाकून घेऊया त्यामध्ये, आणखीन छान लागतं. आणि श्रावण म्हटलं की भरपूर अशा भाज्या वगैरे आलेल्या असतात मार्केटमध्ये. इतक्या भाज्या आहेत ना, फ्लावर, कोबी, छान छान अशी ताजी ताजी कारली, त्यानंतर खूप खूप भाज्या आहेत छान अशा. भाजीपाला, शेपू, मेथी. आता थोडीशी कोथिंबीर टाकून देते. गरमागरम कारलं खाण्यासाठी तयार आहे. आणि हो, मीठ आहे ना, मी कारलं उकडवतानाच मिठाचा वापर केलेला आहे, तरीही आपण थोडंसं अजून मीठ टाकून घेऊया. बस, मस्त असं कारलं तयार झालंय. चपाती, भाकरी कशाबरोबरही खा, भारी लागतं एकदम. आणि आयुर्वेदिक आहे, औषधी आहे कारलं. चलो, कशी आहे कारल्याची रेसिपी सांगा नक्की मला. आणि फेसबुक पेजला नक्की 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 फॉलो करा.